नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. यात मी काही गोष्टी, काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन वगैरे लिहिलेली आहे और सांगितलेली आहे. आज जी मी गोष्ट सांगणार ती साधारण 15-16 वर्षापूर्वी पब्लिश झाली होती, पण ओरिजिनल गोष्ट बरीच जुनी आहे. गोष्टीचं नाव आहे चेहरा. हातात फोन धरून मी नुसताच बसलो होतो. रात्री 2ची वेळ होती. खरं तर अशा वेळी गाढ झोपेत असायला हवं, पण काही दिवस का रात्री अशा असतात, हमखास 1-2 फोन कॉल येतात आणि मग झोप कम्प्लिटली डिस्टर्ब होते. बरीच वर्ष प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे फालतू कॉलला चटकन उत्तर देऊन परत गाढ झोपता येतं. त्याची मला चांगलीच प्रॅक्टिस पण झालेली होती. पण आजची गोष्ट जरा वेगळी होती. 2 वाजता फोन वाजला. ॲन्सरिंग सर्व्हिसचा फोन. डॉक, ICU इज ऑनलाईन, कॅन आय पॅच यू? म्हटलं शुअर. फोनवरती ICUतली नर्स आली. डॉक, एड 2852 रूम नंबर, जस्ट पॅस द वे. डू यू वॉन्ट ऑटॉप्सी? No autopsy. Is the family there? मी विचारलं. Yeah, they were here, but now they have left. They have to make some arrangements and they were here for a long time. हॉस्पिटलमध्ये कोणीही केव्हाही गेला की या प्रश्नांची विचारणा नेहमीच होते. मी फोन बंद केला. एड जाणार हे माहीतच होतं, पण केव्हा हाच प्रश्न होता. म्हणूनच नो कोड, नो CPR असे ऑर्डर ऑलरेडी दिलेले होते. बेडवर आडवा झालो, पण एडचे विचार काही मनातून जाईना आणि मला 2-2.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आठवली. माझं नाव अविनाश. एक लंग स्पेशलिस्ट म्हणून मी गेले बरीच वर्ष प्रॅक्टिस करतोय. ही गोष्ट अर्ली 80मधली आहे. तर एक दिवशी एका दिवशी मी पेशंटची बायोप्सी केल्यावर नोट डिक्टेट करत होतो. नाही म्हणजे आमचं जे एंडोस्कोपी स्वीट जिथे मी बायोप्सी करायचो ते एका बाजूला होतं हॉस्पिटलच्या, आणि त्याच्या उजव्या बाजूला जी रिकामी जागा पार्किंग लॉट होतं तिथे एक रेडिएशन ऑन्कॉलॉजी सेंटर उघडणार येणार होतं हॉस्पिटलचंच. माझी जर बाहेर गेली, नोट डिक्टेट करायच्या म्हणजे एक रिफ्लेक्स असतो, म्हणजे त्याला काही खास विचार करायला लागत नाही बरेच वेळा. आफ्टर ऑब्टेनिंग अन इन्फॉर्म कन्सेंट फ्रॉम द पेशंट व्हेन ही वॉज एक्सप्लेन नीड फॉर द टेस्ट वगैरे वगैरे वगैरे, आणि मग ती नोट डिक्टेट होते. तर माझी नजर बाजूला गेली आणि नवं जे रेडिएशन ऑन्कॉलॉजी सेंटर तयार होणार होतं त्याच्या रूफवर माझी नजर गेली. बऱ्याच गोष्टी अस्ताव्यस्त पसरल्या होत्या, कारण सेंटर अजून झालेलं नव्हतं, आणि त्याच गोष्टीतून एक चेहरा डोकवला. कळलं नाही का, आपण आकाशातल्या ढगाकडे पाहून आपल्याला निरनिराळे शेप दिसतात. चंद्रावर ससा का हरिण हा प्रश्न असा होतो, किंवा अगदी पूर्वी शेव खाताना त्याचे तुकडे तोडून मला प्रश्न आला, मला 2 नंबर आला वगैरे 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 आपण म्हणायचो. तसाच हा प्रकार असावा असा विचार करून मी त्याकडे लक्ष दिलं नाही. पण नजर परत तिकडेच गेली. तो चेहरा मला परत दिसला. मग मात्र जरा नीट पाहिलं आणि मला असं वाटलं की तो चेहरा माझ्याकडेच पाहत होता. आता बघा ना, काही व्यक्तींचा चेहरा असा असतो किंवा त्यात काहीतरी एक अशी स्पेसिफिक गोष्ट असते की ज्याच्यामुळे तो आपल्या नीट लक्षात राहतो, किंवा त्यात काहीतरी अनयुज्युअलपणा असतो. आता उदाहरणार्थ इंदिरा गांधींचं नाक. प्रत्येक चित्रकारसुद्धा ते घेऊन इंदिरा गांधीची कार्टून्स काढायचे. तसाच चेहरा. याचं नाक लांब लचक होतं, थोडंसं विचित्र. असं नाक मी पूर्वी पाहिलं नव्हतं. आणि त्याचा मॅन्डिबल म्हणजे हा जो लोअर जॉ म्हणतात ना, तो पण घोड्यासारखा होता. या 2च गोष्टी माझ्या नीट लक्षात राहिल्या. हा माझा मनाचा खेळ असावा असा विचार करून मी तिथनं निघणार होतो.
कारण असलं नाक आणि असलं जबडा असलेला माणूस अस्तित्वात असणं शक्यच नाही, आणि असला तर त्यांनी नक्कीच प्लास्टिक सर्जरी करून घेतली असती. अशा विचाराच्या ह्याच्यामध्ये मी काय नोट डिक्टेट केली ते माझ्या लक्षात नाही आलं. मी ती परत रिवाइंड केली आणि ऐकली आणि तिथनं निघालो. दुपारी ऑफिसमध्ये साधारण 12:30-1 पासून ते 5पर्यंत मी ऑफिसमध्ये पेशंट पाहतो. ऑफिस म्हणजे क्लिनिक. 3:30चा एक नवा पेशंट होता. तो 4पर्यंत चालणार होता. नंतर एक 4ला फॉलोअप होता आणि मग नंतर उरलेल्या गोष्टी करायच्या असा विचार होता. एरवी 30 मिनिटाचा नव्या पेशंटला स्लॉट असतो. तर हा पेशंट आला आणि मी रूममध्ये गेलो. मी रूममध्ये शिरलो आणि चमकलो. सकाळीच पाहिलेला चेहरा माझ्यापुढे होता. तो उठून राहिला. मी एड, त्यानं हात पुढे केला. मी क्षणभर गांगरलो, पण तो हात हातात घेतला आणि म्हटलं हॅव अ सीट. आणि मग मी माझे प्रश्न विचारायला सुरुवात केली. साधारण 50-55 वर्षाचा एड, 2 पॅक पर डे स्मोकर फॉर मेनी इयर्स, म्हणजे लिटरली 15व्या वर्षापासून ते 50-55पर्यंत स्मोक करत होता. आणि त्याला खोकल्यामध्ये रक्त पडलं होतं म्हणून तो माझ्याकडे आला होता. त्याच्या प्रायमरी केअर डॉक्टरने ऑलरेडी चेस्ट एक्सरे केला होता आणि तो नॉर्मल आला होता. एक्झामिनेशनमध्ये तसं खास काहीच नव्हतं. थोडंसं कंजेशन वाटलं, पण स्मोकिंगमुळे ते असू शकतं असा विचार करून मी खास लक्ष दिलं नाही. पण स्मोकर आणि थुंकीत रक्त पडतंय असं म्हटल्यानंतर ब्रॉन्कास्कोपी म्हणजे एंडास्कोपी ऑफ द लंग करणं भाग होतं. 2 दिवसांनी मी त्याची ब्रॉन्कास्कोपी शेड्यूल केली. ब्रॉन्कास्कोपीमध्ये एक नळी टाकतो आणि आतल्या ब्रॉन्कियल ट्यूब्सला आम्ही पाहतो. मग कळतं की व्होकल कॉर्ड्स, थ्रोट, मेन ब्रॉन्कस आणि दोन्ही मेन ब्रॉन्का ह्याच्यामध्ये काही दिसतंय का. उजव्या बाजूला मिडल लोब म्हणजे मधला लोब जो असतो, 3 लोब असतात दोन्ही साईडला, अप्पर, मिडल आणि लोअर ऑन द राईट, अप्पर लिंग्युला आणि लोअर ऑन द लेफ्ट. तर राईट मिडल लोबमध्ये थोडी मला इरेग्युलॅरिटी वाटली, म्हणजे त्याचं जे कव्हरिंग होतं ते एकदम स्मूथ नव्हतं. तर म्हटलं मी तिथनं मग ब्रशिंग केलं, म्हणजे पॅप्समिअर ऑफ द लंग म्हणू शकतो आपण, आणि बायोप्सीज केल्या 2-4. आणि मग लवाज म्हणजे आपण एखादं भांडणं कसं विसरून घेतो तसं करून मग मी ते सगळं बाहेर पाठवलं. म्हणजे बॅक्टेरिया, TB, मोल्ड आणि कॅन्सर सेल्स. बायोप्सी पण पॅथॉलॉजीला पाठवली आणि हेडशी बोललो आणि बायोप्सी केल्यानंतर पण नोट डिक्टेट करायला बसलो होतो. पुन्हा माझी नजर त्या रूफवरती गेली. रेडिएशन ऑन्कॉलॉजी सेंटर जे नवं बांधवलं त्याच्या रूफवर. मला परत तो चेहरा दिसला, पण यावेळी तो थोडा थकलेला वाटला. मी मनातला विचार काढून टाकला, नोट डिक्टेशन पुरी केली आणि ऑफिसमध्ये गेलो. पुढच्या आठवड्यामध्ये एड ऑफिसमध्ये आला. त्यावेळी त्याचा चार्ट पाहिला. बायोप्सी कम्प्लिटली नॉर्मल. इन्फ्लमेशन होतं पण कॅन्सर नव्हता. जो लवाज केला होता त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आले होते थोडेसे. TB आणि मोल्ड हे सो फार नेगेटिव्ह होते. बाय द वे, TBचा रिपोर्ट फायनल यायला 6 आठवडे लागतात. मोल्डचा साधारण फायनल 10 ते 12 दिवसात येतो. तर आता सो फार नेगेटिव्ह होते, बॅक्टेरिया होते. म्हटलं अँटीबायोटिक देऊ. त्याला म्हटलं तशी गुड न्यूज आहे, मला वाटलं होतं की तिथे काहीतरी आहे, परंतु मी जी बायोप्सी केली आहे, ब्रशिंग केलं आहे, वॉशिंग केलं आहे, तिन्हीमध्ये कॅन्सर सेल नाहीत. पण तुला स्मोकिंग मात्र बंद करायला पाहिजे. तो म्हणाला ठीक आहे. तो म्हणाला डॉक, आय डोंट फील गुड. आय नो ऑल द रिपोर्ट्स आर गुड, बट आय थिंक समथिंग इज रॉंग. मी काय म्हणणार, त्या काळामध्ये आम्ही उठल्या बसल्या कॅटस्कॅन करत नव्हतो. कॅटस्कॅन जनरली अवेलेबल अर्ली 80मध्ये आलं. कदाचित तुम्हाला ऐकून धक्का बसेल. मी काय म्हणणार, मी म्हटलं ठीक आहे, इफ यू डोंट फील गुड, आय ऑलवेज फील पेशंट इज राईट, सो लेट मी डू अ कॅट स्कॅन.
कॅचकॅन 1 आठवड्यात 10 दिवसात झालं आणि 3-1 आठवड्याने तो परत आला माझ्याकडे. आत्तापर्यंत जे TBचे रिपोर्ट्स होते ते सगळे निगेटिव्ह होते, मोल्ड निगेटिव्ह होते. ताप नव्हता. बॅक्टेरिया मी ऑलरेडी ट्रीट केलेलं होतं आणि त्यात थुंकीतलं रक्त पण बंद झालेलं होतं. कॅचकॅनमध्ये खास काहीच नव्हतं. देअर वॉज अ स्लाईट कंजेशन इन द मिडल पार्ट ऑफ द राईट लंग. जिथनं मी बायोप्सीज केल्या होत्या तिथे. पण असं क्लिअर कट ट्यूमर दिसत नव्हतं. मी परत माझ्या एंडोस्कोपी करताना त्या माझ्या रूफकडे परत नजर गेली. त्याला अशी मी बोललो होतो ऑलरेडी आणि मला परत तो चेहरा दिसला. थोडासा बदल झाला होता. तो जरा वाळलेला वाटला. डोळ्याभोवती काळी वर्तुळ दिसत होती. पण खरं पाहता त्या रूफवरती ते टार्प म्हणजे जेव्हा हे रूफ टाकतात तेव्हा काळं कापड टाकतात. त्या काळ्या कापडाचे तुकडे टाकले होते ना, तेच मला त्याचे डोळे म्हणून वाटत होते का त्या डोळ्याभोवतीची वर्तुळ वाढ होती माहिती नाही. कॅचकॅन तसं ऑलमोस्ट नॉर्मल होतं. रेडिओलॉजीने म्हटलं होतं की इट्स ऑलमोस्ट नॉर्मल कॅचकॅन. पण माझी चिंता जरा थोडी कमी झाली होती बिकॉज कॅचकॅन नॉर्मल होतं. मी केलेल्या बायोप्सी निगेटिव्ह आल्या होत्या. पण त्या चेहऱ्याकरता भाव पाहून मला काही बरं वाटलं नाही. आणखीन 4 आठवडे गेले. 5व्या आठवड्यामध्ये मी कामात अगदीच बुडलेलो होतो. बरेच चार्ट सॉर्ट आउट करायचे होते. एडचा विचार करायला मला वेळच नाही मिळाला. नाही म्हणताना एंडोस्कोपी केल्यावर 1-2 वेळा रूफवर नजर गेली होती, पण लक्ष नव्हतं गेलं. साधारण 15 तारखेला त्या महिन्याच्या एडच्या मुलीचा मला फोन आला. म्हटलं काय झालं? डॉक ही इज नॉट डुईंग वेल. मी पहिल्यांदा पाहून आता साधारण 6-7 आठवडे झाले होते. वेल ही हॅज स्टार्टेड ड्रिंकिंग अगेन. म्हटलं काय? ड्रिंकिंग अगेन? मला तर माहिती नव्हतं की हा ड्रिंक करतो. ते म्हणाले नाही तुम्हाला माहिती नव्हतं. 2 पॅक सिगरेट आणि 5 ते 6 ड्रिंक रोज घ्यायचा. आता गेले महिनाभरात त्यांनी ते बंद केलं होतं. त्यामुळे तुमच्याकडे आला तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं की आय डोंट ड्रिंक. पण इतके वर्ष हा ड्रिंक करतोय. आता भूक कमी झाली आहे, त्याचं वजन कमी झालं आहे. मी म्हटलं त्याला उद्या येतं ऑफिसमध्ये ये. दुसऱ्या दिवशी एड आला आणि मला धक्का बसला. तोच तो ओढलेला वाळलेला चेहरा जो मी त्या रूफवरती पाहिला होता. एडचे वजन 20 पाऊंडांनी कमी झालं होतं एका महिन्यात. चालताना त्याला दम लागत होता आणि डोळ्याभोवती पण ती काळी वर्तुळं दिसत होती. समथिंग वॉज नॉट राईट. समथिंग वॉज मिसिंग. नाही म्हणजे इन्व्हेस्टिगेशन केलेली बरोबर आली होती, पण देअर वॉज समथिंग आय वॉज मिसिंग. यावेळी एडची मुलगी त्याच्याबरोबर आली होती. मी तिला म्हणालो की आय एम गोइंग टू ॲडमिट हिम. वी गोइंग टू ॲडमिट हिम अँड डू फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स. लेट अस फाइंड आउट व्हॉट्स गोइंग ऑन. Maybe there is more than what meets the eye. थँक्सगिव्हिंग जवळ आलं होतं. तर आता दुसरा मुलगा आणि त्याची फॅमिली येणार होते. त्यामुळे तो मला म्हणाला की वीकेंडला ॲडमिट करतोस का? म्हणजे थँक्सगिव्हिंग संपल्यानंतर. थँक्सगिव्हिंग गुरुवारी असतं. म्हटलं ठीक आहे. मी त्याला शनिवारी ॲडमिट करायचं म्हटलं. त्या थँक्सगिव्हिंगच्या आदल्या दिवशी मला परत एक एंडोस्कोपी करायला लागली, म्हणजे ब्रॉन्कोस्कोपी. माझी नजर परत त्या रूफकडे गेली. बराचसा कचरा तिथे पडला होता. आता आज तिथे कोणी काम करत नव्हतं, कारण की थँक्सगिव्हिंगचा आदला दिवस. कोण काम करणार? आणि मला तो चेहरा परत दिसला. आज मला तो खूपच विचित्र वाटला. थकलेला, ओढलेला. या शब्दापलीकडे काय वर्णन करणार? त्यात करुणा होती, दुःख होतं. एक्झॅक्ट तो चेहरा कसा मी तुम्हाला सांगू मला कळत नाही, पण आय कुड फील इट. एड आला शनिवारी. थँक्सगिव्हिंग गुरुवारी होतं. शुक्रवारी पाहुणे गेले, शनिवारी तो आला. मी त्याला तपासलं. छातीतल्या उजव्या बाजूला हवा खूपच कमी जात होती. मी चेस्ट एक्सरे केला आणि त्याचा अर्धा भाग उजव्या बाजूचा पाण्याने भरला होता. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली
की पहिल्यांदा केलेले ब्लड काउंट त्याचा ब्लड काउंट नॉर्मल होता. आता ही वॉज सिव्हिअरली अनिमिक. नॉर्मल हिमोग्लोबिन 14 असतं, याचं जवळजवळ 6-7 होतं. मी त्याला रेडिओलॉजीमध्ये नेलं. अंडर अल्ट्रासाऊंड गायडन्स, म्हणजे अल्ट्रासाऊंड करून छातीमध्ये एक नळी आणि कॅथेटर टाकून फ्लुईड ड्रेन केलं आणि दुसऱ्या दिवशी कॅथ स्कॅन पण ऑर्डर केलं. माझी शंका खरी होती, और मला आलेला डाऊट काहीतरी प्रमाणात खरा होता. मला पॅथॉलॉजिस्टचा कॉल आला. मी ड्रेन केलेल्या पाण्यामध्ये कॅन्सर सेल्स दिसत होते. पॅथॉलॉजिस्टचा कॉल आला तेव्हा इंटरेस्टिंगली इनफ मी एंडॉस्कोपीमध्ये होतो. माझी नजर परत बाहेर गेली आणि तो चेहरा अजून होता. आता तो रडवेला वाटला. इतकंच नाही तर त्याच्या डोळ्यातनं अश्रू पडतात आहे असा मला भास झाला. आता मात्र मला खात्री झाली होती की मला जे दिसतंय ते माझ्या मनाचे खेळ नाही आहेत. मला जो चेहरा दिसतोय तो खरा आहे, पण तो एडचा आहे का एडचं प्रतिबिंब ते मला दिसतंय, का त्याच्या जीवनाचं, त्याच्या सुखदुःखांचं प्रतिबिंब मला त्या चेहऱ्यात दिसत होतं असं मला वाटलं. मी एंडॉस्कोपीच्या नर्सला बोलवलं. म्हटलं की जरा इकडे ये गं. व्हॉट यू सी ऑन दॅट रूफ? मी तिला विचारलं बोट करत. ते म्हणे वेअर? म्हटलं ऑन द रूफ. तिला पहिल्यांदा कळलंच नाही की मी का विचारतोय, कशासाठी विचारतोय, कारण रूफवरती नुसता कचरा पडला होता. ते म्हणे ऑन द रूफ. म्हटलं येस, लॉट ऑफ जंक इज देअर डार्क. व्हॉट यू वॉन्ट टू नो? म्हटलं नो नो नो, लेट मी आस्क यू अ स्ट्रेट क्वेश्चन. डू यू सी एनी फेस, आउटलाईन ऑफ अ फेस ऑफ अ मॅन देअर? तुला या कचऱ्यामध्ये एखादा चेहरा दिसतोय का गं बाई? ती म्हणाली नाही, काहीच दिसत नाहीये. नाही. आता यावर मी काय बोलणार? नाही, व्हर्जिन मेरीच्या डोळ्यातनं येणारे अश्रू त्याच्या फक्त बिलिव्हर्सला दिसत होते असं म्हटलं तर अर्थ नाही. मी पॅथॉलॉजिस्टच्या कॉलनंतर ऑन्कॉलॉजिस्टला बोलवलं. ऑफकोर्स रेडिएशन, केमोथेरपी सुरू करायचा विचार होता. त्यांनी केमो सुरू पण केली. पहिल्या केमोनंतर बरेच साईड इफेक्ट आले. ओकाऱ्या, मळमळणं, ब्लड काउंट ऑलरेडी कमी होता, त्याला ट्रान्सफ्युजन द्यायची जरूर पडली. 3 दिवस तो बिचारा सफर होत होता. त्या किमोनंतर जे काय झालं त्यामुळे मी आणि त्याची मुलगी आणि तो यांच्यात मोठं डिस्कशन झालं. मी परत मुद्दाम त्या बिल्डिंगवरती गेलो, माझ्या एंडॉस्कोपीमध्ये गेलो आणि पाहिलं. मला त्या चेहऱ्याकडे पाहण्याचा एक नादच लागला होता. त्या चेहऱ्यामध्ये यावेळी मला दुःख दिसलं. अनअवॉइडेबल डिस्कशन करणं भाग होतं. पुढे काय करणार? एंड स्टेज टर्मिनल लंग कॅन्सर. त्यावेळी मी त्यांना DNR, डू नॉट रिससिटेट असा ऑर्डर दिला. पेन कंट्रोल आणि कम्फर्ट केअर एवढंच करायचं असं ठरलं. तरी पण तो जरा त्याला श्वास लागत होता, बराच ऑक्सिजन लागत होता, म्हणून ICU ट्रान्सफर केला. सपोर्टिव्ह केअर करायची म्हणजे नो केअर असं तर नव्हतं ना. आणि जाणून बुजून मला एंडॉस्कोपी जायची इच्छा झाली. मी घरी आलो आणि आज रात्री तो कॉल आला. जे होणार होतं ते होतंच, पण ते झाल्यावर कितीही एक्सपेक्टेड असलं तरी ते ॲक्सेप्ट करणं जरा जड जातं नाही का. दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मुद्दाम माझं प्रोसिजर नसताना एंडॉस्कोपीमध्ये गेलो. खिडकीतून बाहेर डोकावलं. मला तो चेहरा पाहायचा होता आणि मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण रूफ वॉज कम्प्लिटली क्लिअर्ड आउट. जी तिथे पडलेला कचरा घाण होती ती साफ करण्यात आली होती आणि त्या चेहऱ्याचा काय कशाचाच पत्ता तिथे नव्हता. थँक यू फॉर वॉचिंग. आय होप यू लाईक इट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.
हॅव अ नाईस डे.